नमस्कार. काय तुमच्याही घरात पैसा येतोय पण टिकत नाही? सतत कोणाचं ना कोणाचं आरोग्य बिघडलं असतं? मित्रांनो, याचं उत्तर तुमच्या हॉलमध्ये किंवा बेडरूममध्ये नाही, तर तुमच्या स्वयंपाकघरात दडलेलं असू शकतं. स्वयंपाकघरातील एक चुकीच्या सवयीमुळे घरात दरिद्रता येऊ शकते, तर एका साध्या बदलामुळे समृद्धीचे द्वार उघडू शकते. आज आपण पाहणार आहोत स्वयंपाकघरातील असे 5 गुपित नियम जे तुमचं नशीब बदलू शकतात. 1. मसाल्याच्या डब्यातील गुप्त समृद्धी. मसाल्याचा डब्बा म्हणजेच मसालेदाणे हा घराचा धनसंचय मानला जातो. कधीही मसाल्याचा डब्बा पूर्ण रिकामी ठेवू नका. विशेषतः त्यातील हळद कधीही संपू देऊ नका, कारण हळद ही गुरुग्रहाशी संबंधित आहे. डब्यात नेहमी एक चांदीचे नाणे किंवा 5 रुपयाचे नाणे तळाला ठेवा. यामुळे घरात बरकत कधीच संपत नाही. 2. तवा आणि कढईचे नियम. स्वयंपाक झाल्यावर तवा कधीही उलटा ठेवू नका. शास्त्रानुसार उलटा तवा हा घरात आकस्मिक संकटांचे प्रतीक मानला जातो. तवा किंवा कढई कधीही गॅसवर तशीच सोडू नका. रात्री झोपण्यापूर्वी तवा स्वच्छ घासून कोरडा करून अशा ठिकाणी ठेवा जिथे तो बाहेरच्या व्यक्तीला चटकन दिसणार नाही. 3. रात्री उष्टी भांडी बेसिनमध्ये सोडू नका. रात्री ती उष्टी भांडी तशीच सोडून झोपल्याने अलक्ष्मीचा वास होतो. यामुळे घरात आजारपण आणि पैशांची कमतरता भासते. झोपण्यापूर्वी किमान भांडी पाण्याखालून तरी काढून घ्यावीत. 4. गॅसवर रिकामे भांडे ठेवू नका. काही लोकांना सवय असते की गॅस सुरू करून त्यावर रिकामी कढई किंवा तवा बराच वेळ ठेवतात. रिकामे भांडे अग्नीवर तापवणे हे शुभ मानले जात नाही. यामुळे घरातील अन्नाची बरकत कमी होते. 5. स्वयंपाकघरात चपला बूट घालून येऊ नका. स्वयंपाकघर हे अन्नपूर्णा मातेचे मंदिर आहे. तिथे चपला घालून जाणे म्हणजे अन्नाचा अपमान करण्यासारखे आहे. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होते. 6. धारदार वस्तू उघड्यावर ठेवू नका. सुरी, कात्री किंवा इतर धारदार वस्तू नेहमी अशा ठिकाणी ठेवा जिथे त्या सहज दिसणार नाहीत. या वस्तू उघड्यावर किंवा समोर ठेवल्याने घरातील सदस्यांमध्ये चिडचिड आणि भांडणे वाढतात. 7. पिण्याच्या पाण्याजवळ कचरा ठेवू नका. स्वयंपाकघरात जिथे पिण्याचे पाणी, माठ किंवा फिल्टर असते तिथे पितरांचा वास असतो. असे मानले जाते त्या जागेची खाली किंवा बाजूची कचरा पेटी, डस्टबिन कधीही ठेवू नका, अन्यथा प्रगतीमध्ये अडथळे येतात. 8. रिकाम्या हाताने मीठ देऊ नका. कोणालाही मीठ देताना ते हातावर देऊ नका. मीठ नेहमी वाटीत किंवा चमच्याने द्यावे. हातावर मीठ दिल्याने देणाऱ्या किंवा घेणाऱ्या व्यक्तीमध्ये वाद निर्माण होतात आणि घरातील प्रेम कमी होते. 9. रिकामी पिठाची डबी. बरकत. पिठाचा डबा कधीही पूर्णपणे रिकामी ठेवू नका. पीठ संपण्यापूर्वीच त्यात नवीन पीठ भरा. पूर्णपणे रिकामा डब्बा हा दारिद्र्य दर्शवतो. तसेच पिठाच्या डब्यात नेहमी एक तुळशीचे पान किंवा लाल मिरची टाकून ठेवल्यास अन्नाला कोणाची नजर लागत नाही. 10. ओट्यावर बसून जेवणे. कधीही स्वयंपाकघरातील ओट्यावर म्हणजेच किचन प्लॅटफॉर्मवर बसून जेवू नका. ओटा हा केवळ अन्न शिजवण्यासाठी असतो. तिथे बसून जेवल्याने राहूचा दोष लागतो आणि घरातील प्रगती थांबते. जेवण्यासाठी नेहमी खाली आसन टाकून किंवा डायनिंग टेबल बसावे. 11. फुटलेली किंवा तडे गेलेली भांडी. स्वयंपाकघरात चुकूनही तडे गेलेले कप, फुटलेल्या प्लेट्स किंवा वाकड्या झालेल्या कढया ठेवू नका. फुटलेली भांडी नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात आणि घरातील माणसांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. अशी भांडी तात्काळ काढून टाका. 12. गॅस शेगडीवर सांडलेले अन्न. स्वयंपाक झाल्यावर गॅस शेगडी, स्टोव्ह आणि ओटा लगेच स्वच्छ करा. शेगडीवर सांडलेले दूध किंवा अन्न जळणे हे शुभ मानले जात नाही. अस्वच्छ शेगडीमुळे घरातील लक्ष्मी निघून जाते आणि आजारपण येते. 13. घराच्या मुख्य दरवाजासमोर गॅस असणे. घराचा मुख्य दरवाजा उघडल्यावर समोरच गॅस शेगडी दिसू नये. जर तुमचे छोटे घर असेल तर गॅस दिसत असेल तर इथे एक छोटा पडदा किंवा पार्टिशन लावा. बाहेरच्या व्यक्तीची नजर थेट अग्नीवर पडणे हे घराच्या ऐश्वर्यासाठी घातक असते.
14. दक्षिणेकडे तोंड करून स्वयंपाक करणे. स्वयंपाक करताना चुकीत तुमचे तोंड कधीही दक्षिणेला दिसेला नसावे. दक्षिणेकडे तोंड करून बनवलेले अन्न खाल्ल्याने घरातील सदस्यांमध्ये राग आणि चिडचिड वाढते. नेहमी पूर्व आणि उत्तर दिशेला तोंड करूनच स्वयंपाक करावा. 15. सुरीचे आणि कात्रीने खेळणे. काही जणांना सवय असते की काम नसताना सुरी किंवा कात्रीने खेळतात किंवा ती हवेत फिरकावतात. स्वयंपाकघरात शस्त्रांचा असा वापर करणे म्हणजे विनाकारण भांडणांना निमंत्रण देणे होय. काम झाल्यावर या वस्तू त्यांच्या जागी नीट ठेवाव्यात. 16. उरलेले अन्न उघड्यावर ठेवणे. रात्रीचे उरलेले अन्न कधीही उघड्यावर ठेवू नका. ते नेहमी झाकून ठेवा किंवा फ्रीजमध्ये ठेवा. उघड्या अन्नावर नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडतो आणि ते अन्न खाल्ल्याने बुद्धी भ्रष्ट होते. 17. कचरापेटी डस्टबिन उघडी ठेवू नका. स्वयंपाकघरातील कचरापेटी नेहमी झाकण असलेली असावी. उघड्या कचरापेटीवर निघणारी दुर्गंधी आणि नकारात्मक ऊर्जा अन्नाच्या शुद्धतेवर परिणाम करते. तसेच कचरापेटी ईशान्य कोपऱ्यात म्हणजे नॉर्थ ईस्ट साईडला कधीही ठेवू नका. यामुळे आर्थिक प्रगती खुंटते. 18. ओल्या हाताने मसाल्यांना स्पर्श करणे. मसाल्यांच्या डब्याला किंवा मिठाला कधीही ओल्या हाताने स्पर्श करू नका. ओलावा लागल्याने मसाले खराब तर होतातच, पण शास्त्रानुसार यामुळे घरातील शुक्र ग्रह कमकुवत होतो, ज्यामुळे सुखसोयीमध्ये घट होते. 19. पिण्याच्या पाण्याजवळ खरकटी भांडी ठेवणे. जिथे पिण्याचे पाणी, माठ किंवा फिल्टर आहे त्या परिसरात कधीही खरकटी भांडी किंवा घाण साठवू नका. पाणी हे वरुण देवाचे स्वरूप मानले जाते. पिण्याच्या पाण्याजवळ अस्वच्छता असेल तर घरात सतत आजार येते. 20. चपातीचे पीठ मळून ठेवणे. रात्रीचे पीठ. अनेक जण रात्री उरलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवतात आणि सकाळी त्याच्या चपात्या बनवतात. शास्त्रानुसार मळलेले पीठ हे पिंडाचे प्रतीक मानले जाते, जे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. नेहमी ताजे पीठ मळूनच स्वयंपाक करावा. 21. घराच्या उंबरठ्यावर उभे राहून जेवण किंवा खाणे. स्वयंपाकघराच्या किंवा घराच्या उंबरठ्यावर बसून किंवा उभे राहून कधीही काहीही खाऊ नका. उंबरठा हा दोन ऊर्जेचा संगम असतो. तिथे खाल्ल्याने घरातील लक्ष्मी बाहेर जाण्याची शक्यता असते. 22. गॅस शेगडीवर मोबाईल आणि वर्तमानपत्र ठेवणे. शेगडी ही अग्निदेवाचे स्नान आहे. त्यावर कधीही मोबाईल, जुनी वर्तमानपत्रे किंवा औषधांच्या बाटल्या ठेवू नका. अन्नाच्या जागी अशा अशुद्ध वस्तू ठेवल्याने अन्नाचा प्रभाव कमी होतो आणि घरात अशांतता निर्माण होते. 23. चाकू आणि सुरी उलटी ठेवणे. कापण्याचे काम झाल्यावर सुरी किंवा चाकू कधीही त्याचे टोक वरच्या बाजूला राहील अशा प्रकारे उभा ठेवू नका. सुरी नेहमी आडवी आणि सुरक्षित जागी ठेवा. उभ्या सुरीमुळे घरात विनाकारण अपघात किंवा शस्त्रक्रियेचे म्हणजे ऑपरेशन योग येण्याची भीती असते. 24. झाडू स्वयंपाकघरात लपवून ठेवा. स्वयंपाकघरातील झाडू कधीही उघड्यावर किंवा कोणाच्या नजरेस पडेल असा ठेवू नका. झाडू हा गरीब दूरी करण्याचे साधन आहे, पण ते उघड्यावर असणे म्हणजे लक्ष्मीचा अपमान आहे. झाडू नेहमी अशा कोपऱ्यात ठेवा जिथे तो कोणालाच दिसणार नाही. 25. तव्यावर पाणी शिंपडणे. गरम तवा. गरम तव्यावर कधी थेट पाणी शिंपडू नका. त्यातून निघणारा छनछन आवाज घरामध्ये क्लेश आणि आजारपण घेऊन येतो असे मानले जाते. तवा थोडा थंड होऊ द्या, मगच तो धुवायला घ्या. 26. उरलेले तेल वारंवार तापवणे. आरोग्याच्या दृष्टीने ते घातकच आहे, पण शास्त्रानुसार जळलेले किंवा वारंवार तापवलेले तेल घरामध्ये शनी दोषाचा प्रभाव वाढवते. नेहमी ताजे तेल वापरा आणि उरलेले तेल दुसऱ्या कामात वापरा, पण ते पुन्हा कडक तापवू नका. 27. स्वयंपाकघरात आरसा लावणे. स्वयंपाकघरात कधीही आरसा लावू नका. आरशामुळे अग्नीचे प्रतिबिंब पडते, ज्यामुळे घरात अन्नाचा विनाकारण खर्च वाढतो आणि घरातील सदस्यांमध्ये विनाकारण मत्सर निर्माण होतो. 28. रिकामी भांडी गॅसवर घासणे. काही जणांना सवय असते की गॅस शेगडीवरच खरकटी भांडी घासतात किंवा तिथे चमचा आपटतात. गॅस शेगडी हे देवाचे स्थान आहे. तिथे खरकटी भांडी घासणे किंवा घाण करणे हे लक्ष्मीला घराबाहेर घालवण्याचे लक्षण आहे.
29. तुळशीची पाने स्वयंपाकघरात तोडणे. स्वयंपाकघरात किंवा खिडकीत लावलेली तुळस कधीही सुनेरी किंवा नखाने तोडू नका. अन्नाला सुगंध देण्यासाठी आणि औषधासाठी तुळस हवी असेल तर ती आदल्या दिवशी किंवा सकाळीच हाताने तोडून ठेवा. स्वयंपाकघरात तुळशीचा अपमान झाल्यास वास्तुदोष लागतो. 30. चहाची गाळणी किंवा कप अस्वच्छ ठेवणे. चहा गाळल्यानंतर गाळणी तशीच फेकून देऊ नका. अस्वच्छ गाळणी आणि कपाचे डाग घरामध्ये राहूचा प्रभाव वाढवतात. चहा प्यायल्यावर लगेच कप विसळून ठेवा. यामुळे घरातील बोलण्यात गोडवा टिकून राहतो. 31. स्वयंपाकघरात औषधे ठेवणे. अनेकांना सवय असते की स्वयंपाकघराच्या ओट्यावर किंवा कपाटात औषध ठेवतात. स्वयंपाकघर हे आरोग्याचे स्थान आहे. तिथे औषधे ठेवल्यास घरातील व्यक्ती सतत आजारी पडण्याचे योग येतात. औषधे नेहमी बेडरूम मध्ये किंवा वेगळ्या जागी ठेवावेत. 32. पिठाच्या हाताने इतर वस्तूंना स्पर्श. पीठ मळताना तुमचे हात भरलेले असतात. त्याच हाताने मिठाच्या बरणीला किंवा मसाल्याच्या डब्याला स्पर्श करू नका. यामुळे अन्नामध्ये दोष निर्माण होतो. हात स्वच्छ धुतल्याशिवाय कोणत्याही शुद्ध पदार्थाला स्पर्श करू नका. 33. झाकण न ठेवता अन्न शिजवणे. अन्न शिजवताना त्यावर नेहमी झाकण ठेवा. उघड्यावर अन्न शिजवल्याने त्यातील पौष्टिकता तर कमी होते, पण शास्त्रानुसार अन्नातील प्राणशक्ती हवेत विरघळून जाते. झाकलेले अन्न हे घरातील लक्ष्मी सुरक्षित राहण्याचे प्रतीक आहे. 34. खरकट्या हाताने पाण्याचा तांब्या भरणे. जेवताना किंवा स्वयंपाक करताना खरकट्या हाताने पाण्याचा माठ किंवा फिल्टर किंवा तांब्याला स्पर्श करू नका. पाणी हे अत्यंत संवेदनशील तत्व आहे. खरकट्या हाताच्या स्पर्शामुळे घरातील जलतत्व अशुद्ध होते, ज्यामुळे मानसिक अशांती निर्माण होते. 35. स्वयंपाकघरात रडणे किंवा रागवणे. स्वयंपाकघर हे आनंदाचे स्थान आहे. तिथे उभे राहून कोणाशी भांडणे किंवा रडत रडत स्वयंपाक करणे टाळा. तुमच्या मनातील नकारात्मक भावना अन्नामध्ये उतरतात आणि ते अन्न खाणाऱ्या घरातील व्यक्तींची बुद्धी तामसी बनते. 36. गॅस शेगडीवरची काजळी साचू देणे. शेगडीच्या बर्नरवर किंवा आजूबाजूला काळी काजळी साचू देऊ नका. काजळी ही शनी आणि राहू दोषांचे निमंत्रण आहे. शेगडी जेवढी चकचकीत असेल तितका घरातील उत्साह आणि प्रगतीचा मार्ग मोकळा राहील. 37. रिकामी भांडी एकमेकांवर आपटणे. स्वयंपाक करताना किंवा भांडी घासताना त्यांचा खूप मोठा आवाज खटखटाट होऊ देऊ नका. भांड्यांचा कर्कश आवाज घरात दरिद्रता आणि कलह म्हणजे भांडणे घेऊन येतो. भांडी नेहमी हळुवारपणे हाताळा. 38. खिडकीत कोळ्यांची जळमटे असणे. स्वयंपाकघरातील खिडकीत किंवा कोपऱ्यात कोळ्यांची जळमटे साचू देऊ नका. जळमटे ही प्रगतीमधील अडथळ्यांचे लक्षण आहे. स्वयंपाकघर जितके जळमट मुक्त असेल तितके घरातील आर्थिक मार्ग मोकळे होतील. 39. स्वयंपाकघरात जुनी रद्दी किंवा भंगार साठवणे. अनेकांना सवय असते की जुनी वर्तमानपत्रे, रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या किंवा तुटलेले डबे स्वयंपाकघराच्या वरच्या कपाटात साठवून ठेवतात. हे भंगार घरामध्ये राहू दोषाला जन्म देते. स्वयंपाकघर हे नेहमी ओझमुक्त ठेवा. 40. सायंकाळी म्हणजे संध्याकाळी केर काढणे. सूर्यास्तानंतर किंवा तिन्ही सांजेला स्वयंपाकघरात झाडू मारू नका. जर खूपच गरज असेल तर केर एका कोपऱ्यात गोळा करून ठेवा, पण तो घराबाहेर टाकू नका. संध्याकाळी केर काढल्याने घरातील लक्ष्मी बाहेर जाते असे मानले जाते. 41. गॅस शेगडीवर उष्टी भांडी ठेवणे. अनेकदा आपण जेवणाचे ताट किंवा खरकटी वाटी गॅस शेगडीवरच ठेवतो. गॅस हा साक्षात अग्निदेव आहे. त्यावर उष्टी भांडी ठेवणे म्हणजे अन्नाचा आणि अग्नीचा मोठा अपमान आहे. यामुळे घरात अन्नाची कमतरता भासू शकते. 42. स्वयंपाकघरात कापड किंवा रुमाल अस्वच्छ ठेवणे. ओटा पुसण्याचे कापड किंवा हात पुसण्याचा रुमाल कधीही काळपट किंवा फाटलेला नसावा. अस्वच्छ कापड हे दरिद्रतेचे लक्षण आहे. हे कापड दररोज धुवावे जेणेकरून घराची ऊर्जा शुद्ध राहील. 43. सिंक मध्ये म्हणजेच बेसिन मध्ये उरलेले अन्न टाकणे. भांडी घासताना उरलेले अन्न थेट सिंकच्या जाळीत टाकू नका.
यामुळे पाण्याचा प्रवाह तर अडकतोच आणि वास्तुशास्त्रानुसार जलतत्व बाधित होते. उरलेले अन्न कचरा पेटीत टाकावे जेणेकरून नळावाटे नकारात्मक ताप येणार नाही. 44. रात्रीच्या वेळी दूध उघड्यावर ठेवणे. दूध हे चंद्राचे प्रतीक मानले जाते. रात्रीच्या वेळी दूध कधीही उघड्यावर सोडू नका. त्यावर नेहमी झाकण ठेवा. उघड्या दुधामध्ये घरातील सदस्यांचे मानसिक आरोग्य बिघडू शकते आणि विनाकारण चिंता वाढतात. 45. स्वयंपाकघरातील भिंतींवर गडद रंग. स्वयंपाकघराच्या भिंतींना कधीही काळा, गडद निळा किंवा गर्द राखाडी रंग देऊ नका. हे रंग अग्नितत्वाच्या विरुद्ध आहे. त्याऐवजी पिवळा, केशरी किंवा फिकट गुलाबी रंग वापरा, जे अन्नामध्ये सकारात्मकता भरतात. 46. देवघरातील निर्माल्य स्वयंपाकघरात ठेवणे. देवाला वाहिलेली सुकलेली फुले किंवा हार, निर्माल्य कधीही स्वयंपाकघराच्या ओट्यावर किंवा कोपऱ्यात ठेवू नका. ते तात्काळ विसर्जित करा किंवा खत म्हणून वापरा. सुकलेली फुले घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा साठवून ठेवतात. 47. ओट्यावर पाण्याचा पेला उलटा ठेवणे. काही जणांना पाणी प्यायल्यावर पेला, ग्लास ओट्यावर उलटा ठेवण्याची सवय असते. उलटा पेला हे रिकामेपणाचे आणि गरिबीचे लक्षण मानले झाले. पेला नेहमी सुलट आणि व्यवस्थित ठेवावा. 48. स्वयंपाकघरात मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलणे. स्वयंपाकघरात मोबाईलवर गप्पा मारणे किंवा भांडणे टाळा. अन्नामध्ये शब्दांचे स्पंदन उतरतात. जर तुम्ही रागात किंवा चिडचिड करत बोलतात तर ते अन्न खाणाऱ्याच्या प्रकृतीवर त्याचा वाईट परिणाम होतो. 49. स्वयंपाकघरातील भिंतींवरची घड्याळ. स्वयंपाकघरात कधीही बंद पडलेली किंवा चुकीची वेळ दाखवणारी घड्याळ लावू नका. जर घड्याळ लावायचे असेल तर ते नेहमी उत्तर किंवा पूर्व भिंतीवर असावे. चुकीची वेळ तुमच्या घरातील प्रगती थांबवते आणि अन्नाची बरकत कमी होते. 50. चूल आणि गॅस शेगडीची दुरुस्ती. जर तुमच्या गॅसच्या बर्नर मधून पिवळी ज्योत येत असेल किंवा शेगडी आवाज करत असेल तर ती तात्काळ दुरुस्त करा. गळका गॅस किंवा नादुरुस्त शेगडी ही राहू दोषाचे लक्षण आहे. यामुळे घरात विनाकारण मोठा खर्च उद्भवतो आणि आजारपण येते. 51. रात्रीची शेवटची कृती. सात्विकता. रात्री सर्व कामे आटोपल्यावर आणि किचन ओटा स्वच्छ केल्यावर तिथे एक लहान दिवा किंवा उजेड राहील अशी सोय करा. पूर्ण अंधारात स्वयंपाकघर सोडू नका. तसेच ओट्यावर एक तांब्या भरून शुद्ध पाणी ठेवा. सकाळी ते पाणी झाडांना घातल्याने घरातील सर्व नकारात्मकता निघून जाते. लक्षात ठेवा, स्वयंपाकघर ही तुमची प्रयोगशाळा नाही, तर ते तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याचं आणि भाग्याचं उपासना केंद्र आहे. तिथे जितकी शांतता असेल तितकी समृद्धी तुमच्या जीवनात येईल. रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघराच्या ओट्यावर एक लहान कापूर जाळा. यामुळे दिवसभरातील सर्व नकारात्मक ऊर्जा जळून खाक होईल आणि सकाळी तुम्हाला प्रसन्न वाटेल. तुमचं स्वयंपाकघर हे केवळ पोट भरण्याचं साधन नाही, तर ते तुमच्या कुटुंबाच्या भाग्याचा आरसा आहे. तिथे जितका सन्मान आणि स्वच्छता असेल तितकी समृद्धी तुमच्या जीवनात येईल. तर तुम्हाला हे होते 51 साधे पण अत्यंत शक्तिशाली नियम, जे तुमच्या स्वयंपाकघरातील नकारात्मकता दूर करून तिथे सुखाची आणि समृद्धीची स्थापना करतील. लक्षात ठेवा, आपण जे अन्न ग्रहण करतो तसेच आपले विचार बनतात. जर तुमचं स्वयंपाकघर स्वच्छ, शिस्तबद्ध आणि आनंदी असेल तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं नशीब उजळायला वेळ लागणार नाही. आज आपण ज्या 51 गोष्टी पाहिल्या त्यापैकी किमान 5 गोष्टी उद्यापासून पाळायला सुरुवात केली तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय बदल जाणवतो हे मला काही दिवसांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला अशा विषयांवर अधिक सखोल माहिती देण्यास प्रोत्साहन मिळते. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या आईला, पत्नीला आणि बहिणीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण घर सावरणाऱ्या त्या सुगृहिणी या छोट्या बदलामुळे खूप मोठी मानसिक शांती मिळू शकते. अशाच नवनवीन विषयांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका खास आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहो. धन्यवाद. अन्नपूर्णा माते की जय.